ॲक्च्युली प्रत्येकाचं स्वप्न असतं एक स्वतःचं एक घर असावं. तर आम्ही 2016ला माझ्या वडिलांनी पण स्वतःचं पहिलं घर घेतलं होतं. माझंही तसंच स्वप्न होतं, जे नॉर्मली एक ऑर्डिनरी मिडल क्लास माणसाचं असतं तसंच. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण इनफॅक्ट बरेचसे लोकांचे घर आहेत. तर मला तोच एक थोडा ड्रॉबॅक होता की यार सगळ्यांचे आहेत, आपली नाही आहे. आजच्या तारखेला जो पण बिल्डर असतो, जिथं आपण प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करायला जातो, पटापट चला रजिस्ट्रेशन करायचं, डाऊन पेमेंट भरा, हे बरोबर. इकडे मला असं काही जाणवलं नाही. मला कुठच्याही प्रकारची घाई गडबड वाटली नाही. माझ्या टाईमनुसार, माझ्या सोयीनुसार माझ्या प्रॉपर्टीची रजिस्ट्रेशन झाली आहे. सर्वात पहिले माझ्या फॅमिलीला घेऊन जेव्हा मी सॅम्पल फ्लॅट बघायला गेलो होतो, तेव्हा माझी आई म्हणजे एवढी एक्साइटमेंटमध्ये, किचनमध्ये काय काय आहे, हॉल कसा आहे, हॉलचे जे आपले फर्निचर आहे तो कसा असणार, हे तिने ऑलरेडीच प्लॅन करून ठेवलं होतं. तर ती जी एक्साइटमेंट होती किंवा ते जो आनंद होता ते मला खूप चांगलं वाटत होतं की आईचे एक्सप्रेशन्स बघून, माझे वडिलांचे एक्सप्रेशन्स बघून माझ्या आईच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले होते की तिला विश्वासच नाही बसला की एवढ्या कमी टाईममध्ये मी माझं स्वतःचं पहिलं घर बनवलंय. आणि मेन म्हणजे मला माझ्या आई वडिलांना मला माझ्या पहिल्या घरात मला न्यायचं आहे आणि त्यांच्या मार्फत मला घरातली सगळी पूजा करून घ्यायची आहे. आतापर्यंत त्यांचे जेवढे पण प्रोजेक्ट झालेले आहेत गोडबंदर रोडला, ते सगळे रेराच्या डेटच्या आधीच सगळ्यांनी एक्झिक्यूट केलेले आहेत. म्हणून मी वाट बघतोय की मला कधी लवकर पोझिशन भेटतंय, कधी मी माझ्या नवीन घरात जातोय. घर घेण्यासाठी मला घरच्यांनी भरपूर मदत केली. तसंच विहांग ग्रुपनी पण मला माझं पहिलं घर बनण्यासाठी बरीचशी मदत केलेली आहे. घर घेण्याचं स्वप्न सगळेच पाहतात, बट विहांग ग्रुप तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच साथ देईल.